Hello student, good morning and welcome to e-learning and cable networking programs of Lokmanya Tilak Mahavidyalaya Wadi. Today we are going to see the humorous lesson. Name of the lesson is The Cough and the Anthem, written by O. Henry. Last period we have seen two attempts of Sophie but failed. Now we are going to see third attempt of Sophie. मागच्या पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं की सोफीनी जे अरेस्ट होण्याकरता दोन प्रयत्न केले होते ते अयशस्वी झाले. पहिला प्रयत्न होता की एक महागड्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, तिथे खायचं आणि अरेस्ट व्हायचं. पण वेटरच्या लक्षात आल्यामुळे तोही प्रयत्न अयशस्वी ठरला. दुसरा प्रयत्न त्यांनी केला. एक कॉर्नरवर, एव्हन्यू कॉर्नरवर एक छान दुकान सजलेलं होतं. समोर ग्लास लागलेला होता. त्या ग्लासच्या आतमध्ये काही वस्तू ठेवलेल्या होत्या आणि तिथे लाइटिंग केलेली होती. दिसायला खूप सुंदर दिसत होतं. तर त्या ग्लासला सोफीने एक दगड मारला. पोलीस तिथे आला पण सोफीवर संशय घेतलेला नाही. त्यामुळे सोफी तिथेही अयशस्वी ठरला. तर आता सोफीने तिसरा प्रयत्न केलेला आहे. बघू आपण त्यामध्ये तो यशस्वी होते की नाही हे आपल्याला बघायचं. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑन ग्रेट प्रिटेन्शन. It caters to large appetites and modest purses. Its crockery and atmosphere were thick, its soup and napery thin. Into this place Sophie betook himself without challenge. At a table he sat and consumed beefsteak, flapjack, donuts and pie. And then he told the waiter the fact that the minutest coin and himself were total strangers. So this is the third attempt made by Sophie to arrest. दुसरा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे सोफी सरळ मार्गाने पुढे निघाला. अपोजिट साइडला एक सर्वसामान्य रेस्टॉरंट होतं. नो ग्रेट प्रिटेन्शन. इट कॅटर्स टू लार्ज ॲपिटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. ते जे रेस्टॉरंट होतं हे सर्वसामान्य लोकांकरता होतं. तिथे खूप गर्दी होती कारण ते सामान्याचं रेस्टॉरंट होतं. त्यामुळे तिथे गर्दी असणारच. तिथली जी क्रॉकरी होती, इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक्स. तिथल्या ज्या चिनी मातीच्या प्लेटा होत्या त्याही भरपूर होत्या आणि त्याची क्वालिटी ही चीप होती. इट्स सूप अँड नॅपरी थिन. तिथे असणारे जे कपडे होते, सूप, नॅपरी, क्लॉथ्स, हे अतिशय हलक्या दर्जाचे होते. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. आता तिथे जाण्याकरता सोफीला कोणतंही परिश्रम करण्याची गरज नव्हती कारण ते सर्वसामान्याचं होतं. त्यामुळे सोफी सहज तिथे जाऊ शकत होता. त्याला कोणताही संघर्ष करण्याची गरज नव्हती. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. ॲट अ टेबल ही सॅट अँड कंझ्युम बिफस्टिक, फ्लॅपजॅक, डोनट्स अँड पाय. तिथे गेल्यानंतर तो टेबलवर बसला. मग त्यांनी ऑर्डर केला. कशाचा ऑर्डर केला? बिफस्टिक, फ्लॅपजॅक, डोनट्स अँड पाय. पाय मीन्स काइंड ऑफ मीट.
डोनट्स म्हणजे एक छोट्या छोट्या अशा वड्या असतात. तर या वस्तू त्याने ऑर्डर केल्या आणि त्याने खाल्ल्या, जेवण केलं त्याने. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट. व्हॉट वॉज द फॅक्ट? ही हॅड नो मनी. दॅट वॉज द फॅक्ट. द मिन्युटेस कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. त्यांनी सांगितलं की मी इथे अनोळखी आहो, माझ्याकडे चिल्लर पैसे नाही आहे. आणि तो पुन्हा वेटरला काय म्हणतो, सोफी सेड, नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉफ. त्वरित पोलिसांना बोलवा आणि मला त्याच्या स्वाधीन करा. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉफ, सेड सोफी, अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. मला वाट पाहण्याला लावू नका. त्वरित पोलिसांना बोलवा आणि मला त्यांच्या स्वाधीन करा. त्यावर वेटर काय रिप्लाय देतो बघा. द वेटर सेड, नो कॉफ फॉर यू, with a voice like butter cake and an eyes like a cherry in the Manhattan's cocktail. हे कॉन. त्यावर वेटरचं उत्तर काय होतं? व्हॉट डिड द वेटर रिप्लाय? वेटर सेड, नो कॉफ फॉर यू. तुझ्याकरता पोलिसाची काहीही गरज नाही. मधुर आणि गोड आवाजात तो वेटर म्हणाला. आणि त्याचे डोळे जे होते ते छोटे होते, म्हणजे चेरी सारखे होते. चेरी जशी छोटी असतात तसे त्या वेटरचे डोळे हे छोटे होते, पण आवाज मात्र मधुर आणि गोड होता, लाईक बटर केक. त्याचा आवाज जो होता तो बटर केक सारखा होता, गोड आणि मधुर आवाज होता. त्याचे डोळे मात्र चेरी सारखे होते, छोटे होते. मग त्याने दुसऱ्या एका वेटरला बोलावलं. हे कॉन, come here. Neatly upon his left ear on the callous pavement, two waiters pitched Sophie. Pitch means throw. मग त्या दोन्ही वेटरनी सोफीला पकडलं आणि रस्त्याच्या बाजूला एक जे पेवमेंट होतं, म्हणजे पायदळ जायचा रस्ता, त्यावर त्याला फेकून दिलं. की तो रस्ता सिमेंटचा होता, कडक होता. कॉलस, कडक रस्ता होता. त्याच्यावर सोफीला फेकून दिलं. मग काय झालं? ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन अँड डस्टेड हिज क्लॉथ. मग कसा बसा तो उभा राहिला. त्याने आपल्या कपड्यावरचा डस्ट झटकून टाकला आणि काय विचार केला? अरेस्ट सीम नाऊ बट अन इल्युसिव्ह ड्रीम. त्याचं जे स्वप्न होतं अरेस्ट व्हायचं ते अपुरंच राहिलं. The island seems very far away. Island, here island means prison, तुरुंग, local jail. The island seems very far away. तिथून ते जेल बरंच लांब होतं. A policeman who stood before a drugstore 2 doors away laughed and walked down the street. 2 दुकानाच्या अंतरावर पोलीसवाला तिथे उभा होता. तो आनंदाने या दोघांकडे पाहत होता. परंतु यांच्यामध्ये त्या पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही. त्यांना वाटले की असेच आपसामधलं त्यांचं, त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही. हस्तक्षेप न केल्यामुळे सोफीचा जो प्रयत्न होता अरेस्ट व्हायचा हा तिथे अयशस्वी झाला. So here are some points. Action of Sophie. Consume the food and reaction. What is the action of Sophie in this paragraph? Beef stick, to consume beef stick, flapjack, donuts and pie. Sophie consumed beef stick, flapjack, donuts and pie. So this is the action of Sophie. This is the action of Sophie. What is the reaction of Sophie?
No cough for you, said the waiter with a voice like butter cake and an eyes like the cherry in the Manhattan's cocktail. Hey con, neatly upon his left ear on the callous pavement, two waiters pitched Sophie. So this is the reaction of Sophie. Across the street was another restaurant. It was not so fine as the one on Broadway. ब्रॉडवेवर जे होतं रेस्टॉरंट तितकंसं हे सॉफिस्टिकेटेड नव्हतं, महागडं नव्हतं, स्वस्त होतं. पीपल हू वेंट देअर वेअर नॉट सो रिच. आणि त्या हॉटेलमध्ये जाणारे जे लोक होते ते गरीब होते, श्रीमंत नव्हते. इट्स फूड वॉज नॉट सो गुड. Into this, Sophie took his old shoes and his torn clothes, and no one stopped him. He sat down at a table and was soon eating a big dinner. When he had finished, he said that he had no money. The two waiters threw Sophie upon his left ear on the hard street outside. In this way, Sophie had failed in his attempt. याही प्रयत्नामध्ये सोफीला अपयश आलं. नेक्स्ट पॅराग्राफ. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. सोफीला दुःख झालं. आता भीती वाटायला लागली की आपण अरेस्ट होऊ की नाही. जे प्रयत्न करायचे ते त्यांनी केलेले, पण त्याला आता भीती वाटायला लागली की आता आपण अरेस्ट होत नाही, आपल्याला तुरुंगात जायला मिळत नाही. आणि हा जो हिवाळा ऋतू आहे, कडाक्याची थंडी असते, त्यामध्ये आपलं कसं होईल याची त्याला भीती वाटायला लागली. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. त्याची स्थिती आता अतिशय दयनीय झाली होती. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर्स, ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रा ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. समोर गेल्यानंतर त्याला एक पोलीसवाला छान आरामात त्या थिएटर समोर झोपलेला दिसला. आणि तिथे थिएटरमध्ये एक पार्टी चाललेली होती. त्या पार्टीचा गोंधळ होता आणि बाजूला रस्त्याच्या एक पोलीसवाला आरामात शांतपणे झोपलेला होता. सोफीला वाटलं की आपण तिथे जाऊन जर काही असे वेडवाकडं ॲक्शन केल्या तर तो आपल्याला अरेस्ट करेल. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रा ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे की वेगवेगळ्या पद्धतीचं ॲक्शन करायच्या, म्हणजे समाजाला मान्य नसणाऱ्या. मग त्या पोलिसासमोर गेला, तो नाचायला लागला. आपल्या शर्टाच्या बटन काढल्या, त्या कोटाच्या बटन काढल्या, शर्टाच्या काढल्या आणि पूर्ण तो आडवा तिडवा नाचायला लागला. जसं त्याला वाटेल तसं तो तिथे वागायला लागला, बिहेव करायला लागला. ऑन द साइड वॉक सोफी बिगॅन टू एल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्स व्हॉइस. जोर जोराने तो ओरडायला लागला. इथे एल शब्द आलेला आहे, याचा अर्थ आहे ओरडणे. त्याच्यानंतर पुन्हा एक एल शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ मात्र विद्यापीठ किंवा कॉलेज. ऑन द साइड वॉक सोफी बिगॅन टू एल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्स व्हॉइस. जेवढं त्याला आवाज काढता येईल तेवढ्या कर्कश आवाजामध्ये तो जोर जोराने ओरडायला लागला, जसं एखादा दारू पिणारा माणूस ओरडतो त्या पद्धतीने. He danced, howled, raved and otherwise disturbed the skies. डान्स करायला लागला, नाचायला लागला, हातवारे करायला लागला आणि यामुळे लोकांना डिस्टर्ब होईल अशी कृती तो करायला लागला. त्याला वाटलं की लोकांना त्रास झाला तर लोक पोलिसाला सांगेल आणि पोलीस आपल्याला अरेस्ट करेल. हा हेतू त्या पाठीमागचा होता. The policeman merely twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen.
पोलीस उठला, सोफीकडे वळला, पाहिलं, आपली काठी घेतली. त्याला काय वाटलं की हा मुलगा एल कॉलेजचा मुलगा असेल, एल लॅट्स, म्हणून त्याने काही केलं नाही. तो पुन्हा शांत तसाच राहिला. का कारण होतं त्या शांत राहण्याचं समोर दिलेलं आहे. इट इज वन ऑफ देम, एल लॅड्स celebrating the goose eggs they give to the Hartford College. So lads of Yale College were celebrating the goose eggs along with the Hartford College student. या दोन कॉलेजमध्ये फुटबॉलची मॅच झालेली होती आणि त्यामुळेच ती म्हणजे विजय साजरा करण्याकरता तिथे त्या थिएटरमध्ये पार्टी ठेवण्यात आलेली होती. आणि त्या पार्टीचा गोंधळ, तिथे असणारी मुलं. पोलिसाला काय वाटलं, नॉइझी बट नो हार्म, वी हॅव इन्स्ट्रक्शन टू लेट देम बी. पोलिसाला वाटलं की हा सुद्धा त्या एल कॉलेजचाच विद्यार्थी आहे असं त्या पोलिसाला वाटलं. आणि त्या पोलिसाला सूचना होत्या की कोणत्याही विद्यार्थ्याला अरेस्ट करायचं नाही. त्याही वेळेस सोफीने केलेला प्रयत्न अपयशी ठरला. सडन फिअर कॉट सोफी. नो कोफ वॉज गोइंग टू अरेस्ट हिम. देन ही केम टू अनदर कॉफ स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ बिग थिएटर्स. ही बिगन टू शाउट as if he had too much to drink. His voice was loud as he could make it. He danced and cried out. But all his efforts were useless. त्याने जे प्रयत्न केले ते सर्व अयशस्वी झाले आणि त्याही प्रयत्नामध्ये त्याला यश मिळालं नाही. So there are 3 points: action, reaction and reason. What is the action of Sophie? In this paragraph, he was in a state of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. So this is the action of Sophie. This is the action of Sophie. What is the reaction of Sophie? What is the reaction? The policeman merely twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. So this is the reaction. Action, reaction. What is the reason? कारण काय होतं? What was the reason that Sophie was not arrested that time? The reason was that it is one of them, L lads celebrating the goose eggs they give to the Hartford College, noisy but no harm, we have construction to let them be. कारण पोलिसांना तशा सूचना दिलेल्या होत्या की त्या पार्टीच्या सेलिब्रेशनमध्ये मुलांनी जरी गोंधळ केला, जरी त्यांनी कोणत्याही पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला, तरी त्यांना अरेस्ट करायचं नाही असा आदेश त्या पोलिसाला त्यांच्या वरिष्ठाकडून मिळालेला होता. इन दिस वे सोफी हॅड फेल्ड हियर. देन नेक्स्ट पॅराग्राफ. डिस्कन्सोलेट म्हणजे अनहॅपी, दुःखी. Sophie stopped his unwilling rackets. Would never a policeman lay hands on him? In his fancy the island seems an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the ceiling wall. मग पुन्हा त्याने आपले कपडे व्यवस्थित केले, आपल्या कोटच्या बटन्स लावल्या. त्याला वाटलं की आता काही आपलं खरं नाही, म्हणून तिथून तो समोर निघाला. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at a swinging light. So after that,
He saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. त्याने एका सिगारेटच्या दुकानामध्ये एक माणूस पाहिला, तो आपला सिगारेट पेटवत आहे आणि त्याची जी अम्ब्रेला आहे, ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑफ एंटरिंग. त्या व्यक्तीने आपली जी छत्री होती ती दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये ठेवली, एंट्री दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये ठेवली. And what did Sophie do? Sophie stepped inside, grabbed the umbrella, and saunters off with it slowly. The man at the cigar lights followed hastily. What was the action of Sophie? What did he do? Sophie stepped inside, grabbed the umbrella. त्याने तो जवळ गेला त्या दरवाजाच्या, तिथे असणारी छत्री त्याने आपल्या हातामध्ये पकडली आणि समोर हळूहळू तो निघून जायला लागला. जसं त्या छत्रीवाल्या मालकाचं लक्ष सोफीकडे गेलं, तोही त्याच्या मागं हळूहळू निघाला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हिस्टेली. आणि तिथे जाऊन सोफीला काय म्हणतो तो, माय अम्ब्रेला, ही सेड स्टेनली, दिस इज माय अम्ब्रेला. त्यावर सोफी रिप्लाइड, ओ इज इट? स्निअर्ड सोफी, म्हणजे हसून त्याने म्हटलं की हो तुमची आहे का, ठीक आहे. सोफी ॲडिंग इन्सल्ट टू प्रेटी लार्सेनी, वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमन? इफ दिस इज युअर अम्ब्रेला, देन व्हाय डोंट यू कॉल अ कॉफ? ही जर तुझी छत्री आहे तर मग तू पोलिसाला का बोलवत नाही? There stand one on the corner. There was a police on the corner. एक त्या कोपऱ्यावर, दोन दुकानासमोर एक पोलिसमॅन तिथे उभा होता, पण त्या पोलीसवाल्यांनी कोणताही हस्तक्षेप त्यामध्ये केला नाही. त्यामुळे सोफीचा हाही प्रयत्न इथे फसलेला आहे. द अम्ब्रेला ओनर स्लो ही स्टेप, सोफी डिड लाईकवाईज. बोलता बोलता द अम्ब्रेला ओनर स्लो ही स्टेप. बोलता बोलता त्या अम्ब्रेला मालकाने आपलं चालणं हळू केलं. सोफी डिड लाईकवाईज. सोफी सुद्धा हळू चालायला लागला. विथ प्रिमोनिशन्स दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. याही वेळेस सोफीला त्याच्या नशिबाने साथ दिली नाही. द पोलिसमॅन आई ॲट द टू क्युरियसली. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. तिथे जो पोलीस उभा होता त्याने फक्त उत्सुकतेने त्या दोघांकडे पाहिलं, पण काहीही म्हटलं नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. आता तो अम्ब्रेला मालक म्हणतो की माझ्या हातून ही चूक कशी झाली? वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. ही जर तुझी छत्री असेल तर माझ्या हातून ती चूक कशी झाली हे मी तुम्हाला सांगतो आहे. आय होप यू विल एक्सक्यूज मी. I tell you the whole things, but first you excuse me. I pick it up with morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. ही जी छत्री आहे ती मी सकाळी एका रेस्टॉरंट मधून उचलली आणि ही छत्री जर तुमची आहे, तुम्ही जर तिला ओळखली असेल तर ती तुम्ही ठेवून घ्या, माझी काहीही हरकत नाही. ऑफकोर्स इट्स माइन. त्यावर सोफी म्हणतो की हो ही माझीच आहे. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोफी savagely. So in this passage there are 3 points: action of Sophie, reaction and result. What is the action of Sophie? Sophie step inside, grab the umbrella. Sophie step inside and grab the umbrella. This is the action of Sophie. What is the reaction? Why don't you call a cop? Why don't you call a cop? This is the reaction. सोफीने छत्री दुसऱ्या व्यक्तीची घेतली, म्हणजे एक प्रकारची चोरल्यासारखी झाली. ही झाली
सोफीची ॲक्शन. मग तो त्या अननोन माणसाला म्हणतो की व्हाय डोंट यू कॉल, सोफी म्हणतो त्या माणसाला की व्हाय डोंट यू कॉल अ कॉफ, तुम्ही त्या पोलिसांना का बोलवत नाही. दॅट इज रिॲक्शन. व्हॉट इज रिझल्ट, परिणाम काय झाला त्याचा, की तो अरेस्ट झाला नाही. का झाला नाही, तर त्या अनोळखी व्यक्तीने सुद्धा ती छत्री चोरलेली होती. सकाळी एका रेस्टॉरंटमधून चोरलेली होती. आय पिक इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोफी savagely. In this way, this paragraph end here. So there he saw a man in the shop lighting a cigar. The man's umbrella stood beside the door. Sophie stepped inside the shop. He took the umbrella and walked slowly away. The man followed him quickly. So in this way, the Sophie had failed in his fourth or fifth attempt. जेवढे प्रयत्न सोफीने केले तेवढ्याही प्रयत्नामध्ये त्याला अपयश मिळालं. The ex-umbrella man retreated. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of streetcar that was approaching 2 blocks away. Sophie walked eastward through a street damaged by improvements. I think we will see this paragraph in next period, because the time is over now. So rest of the lesson we shall see tomorrow. Thank you.